घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी, मोहिते फूड समोर, आजरा रोड, गड इंग्लज। आता येणाऱ्या निवडणुकीची जी मतदानाची तारीख आहे त्यावर आम्ही संकल्पवासी सगळ्यांनी ठरवले की मतदानावर बहिष्कार घालायचा आहे। आमच्या प्रभागामध्ये नगरसेवक इच्छुक असतील त्यांना आम्ही सांगू इच्छितो, जोपर्यंत आमची कामं होत नाहीत तोपर्यंत आम्ही निवडणुकीला मतदानावर बहिष्कार घालणार आहे। गटर पूर्ण झाले नाही तर आम्ही जर निवडणुकीवर बहिष्कार घालायचे काय असं विचार करतोय आम्ही। सगळ्यांच्यावर आम्ही सुद्धा बहिष्कार। संकल्पनगर गडिंग्लज या ठिकाणी रखडलेला रस्ता आणि गटारी यांच्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी जनगर्जना लाईव्हद्वारे आपल्या भावनांचा उद्रेक व्यक्त केला। या ठिकाणी 8 घरं आहेत। 8 घराचं पाणी साधं इथं येतं, पण हे आत्ता एक थोडे दिवसापूर्वी यांनी इथं ओपन केलं। पावसाळ्यामध्ये इथं एवढी प्रचंड वाईट परिस्थिती असते। इथं सगळा हा एक चौक आहे, इथं पुढे गटर नाही मॅडम, इथं सगळं असाच कचरा असतो। लोक इथं बऱ्याच वेळा पडतात, खूप लोक पडतात। रात्री अपरात्री आम्ही तर उचलायला येतो, खूप लोक जात असतात। आणि इथं अजूनही हे 12 का 15 फुटाचा रस्ता आहे, पुढे इथं 50 फूट केला आहे, 12 फूट जागेवर 10 फुटे चालू करतो समोरच्या गटारी झाल्या, आमच्या साईडच्या झाल्या आणि अर्धीच गटारी ठेवल्यानंतर आम्ही वेळोवेळी सीओना भेटलो, कॉन्ट्रॅक्टरना भेटलो, तर ते म्हणाले की आता आमच्याकडे निधी नाही आहे आणि त्यामुळं आम्ही हे गटार करू शकत नाही। मग आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही जर आमच्या गटारी करत नसाल तर आम्ही तुम्हाला रस्ता करून देणार नाही। डेंग्यू आणि हिवतापासारखे अगदी वाईट रोग इथे भरपूर या कॉलनीमध्ये पसरत आहेत। कायम समोर राहते आणि त्यामुळे डास आणि एवढे बेकार परिस्थिती आहे की आपण थांबूच शकत नाही। 6 नंतर इथं 5-6 नंतर इथं कोणी येऊ शकत। 4च्या नंतर प्रत्येक जण आपला घराचा दरवाजा खिडकी उघडत नाही का, तर ते डेंग्यूचे मच्छर एवढे मोठे आहेत, गटारी तुंबलेले आहेत, प्रत्येकाच्या दरवाज्यात पाणी तुंबलेलं आहे आणि ह्यासाठी आरोग्याची मोठी समस्या। 15 वर्षे झालं स्वच्छतेच्या बाबतीत अनियमितपणा आहे, पाण्याच्या बाबतीत अनियमितपणा आहे, गटारी तर नाहीतच नाही, रस्ते सुद्धा ज्या वेळेला आता 1-1.5 वर्ष झाला हा रस्ता असाच खोदलेला आहे आणि यामुळं वयोवृद्ध असतील, लहान मुलं असतील, ही जवळजवळ बऱ्याच वेळेला अपघात झालेले आहेत। कधीपासून खणला हा रस्ता? कधीपासून, किती दिवस झाले खणले? मे पासून हा रस्ता खणलेला तसा। नगरपालिकेत ज्यापासून हद्द झाली काय ग्रामपंचायतीतून नगरपालिकेत आल्यानंतर नगरपालिकेनं काही आम्हाला तसं म्हणावं तसं सुविधा दिली नाही, पण आमच्या एक इच्छा अशा होत्या की नगरपालिकेकडे गेल्यामुळं काम चांगलं होईल असं वाटलं होतं, पण तसं काय नाही झालं। हद्दवाढीचा काय उपयोगच झाला नाही, काही उपयोग झाला नाही। घरपाळा मात्र आमचे डबल तिबल झाले, पण त्याच्या बरोबर जे सुविधा मिळायला पाहिजे ते काही मिळालं नाही। एक तर रस्ते साफसफाई नाही, औषध फवारणी केली जात नाही, काही नाही होत, फक्त कंप्लीट केली तेवढ्यापुरतं एक दिवस काम क्लिअर करायचा झाला असता तर 15 मे पूर्वी झालाही असता, तर प्रत्येक वेळेला हे कारण आहे ते कारण आहे करत आमचा पूर्ण पावसाळा रस्त्यामध्ये गेला। इथं जवळजवळ 50 ते 60 टू व्हीलर घसरून पडल्या, काही लोक अजूनही सिरियस आहेत त्याच्यामध्ये। आम्ही देखील 2 वेळा जे रस्ता धरले 300 मीटर तर गटर पण 300 मीटर धरला पाहिजे। 200 मीटर गटर का धरले आणि काय कारण 200 मीटर धरायला धरलं तर पूर्ण धरायला पाहिजे, नाही तर धरायला नको होतं। गटर फक्त न करता रस्ता केल्यानंतर रस्ता टिकणारच नाहीये। माझ्या इथे LLPच्या दारात म्हणजे भरपूर पाणी साठतंय, मग ते मला सांगा डास आणि हे संध्याकाळी आपण 1 तासभर पण थांबू। 8 महिने आम्ही पूर्ण चिखलाच्या साम्राज्यामध्ये आहोत। शेवर आंदोलनं करावी लागतात। या रस्त्यासाठी आम्ही 5-6 वेळा आंदोलनं केली। आंदोलन केले की जरासं चालू होते आणि पुन्हा थांबते सगळं, पुन्हा आणि आंदोलन करायचं आणि ह्याचा वैताग आलाय आम्हाला ह्या सगळ्या कॉलनीतल्या लोकांच्या आंदोलनामुळे। आणि ही लवकरात लवकर ह्या समस्या मिटाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि जे इच्छुक असतील त्याने ह्याच्यात लक्ष घालून ताबडतोब हे या मार्गी लावावेत। जे गटार असतील, रस्ते असतील, पाण्याची समस्या। इथून आता गटर आपलं जवळपास 80 मीटर ते 100 मीटर राहिलेलं आहे। इथून आता इथं जे आहे ते पूर्ण म्हणजे की नाही इतकं कचाळपण आहे की यात साप आणि हे आहेत, त्यामुळं सगळे आता आमच्या दुकानात पण साप येतात वारंवार। माणसं बोलून वारंवार साप पकडून सोडायला लागायला, मग वेगळा विचार करावा लागेल। मतदानावर बहिष्कार घालायचा, आणखी काय करायचं, या सगळ्या समस्याकडे आम्हाला बघावं लागेल। त्यामुळे लवकरात लवकर या दृष्टीनं याच्याकडे नाही म्हटलं तरी की नाही 100 ते 140 पर्यंत स्टाफ आहे, तर ते स्टाफ जे पाणी फ्लश केलं जाते ते पूर्ण तुंबलेलं आहे। यात त्रास झाले आम्हाला रस्त्याचा, पावसाळ्यात लय त्रास झालाय सोडा, जाणं येणं सगळं। बाथरूम आमचे ते त्या कोपऱ्याला आहे,
पण ते बाथरूमचं पाणी जे सोडलेलं आहे ते सगळं असं तुंब धरून इथं कायम टिकून असंच राहतं. त्याच्या दरम्यान 1 मिनिट पण थांबू शकत नाही, एवढे डास आहे तिथं. पुढे पाणी, कारण पाणीच जात नाही कुठं. प्रशासन असेल किंवा नगरसेवक असतील, नगराध्यक्ष, या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे. नियोजन त्यांचं शून्य आहे. प्रत्येक अधिकारी येतोय, प्रत्येक नगरसेवक येतोय, तात्पुरती लावली जेव्हा सोय करतोय आणि निघून जातोय. हे आम्हाला कायमस्वरूपी आमच्या पाणी असेल, गटारी असेल, स्वच्छता असेल, या पूर्ण झाल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेला नगरपालिका गेल्यानंतर आम्हाला अनुभव वाईट आला आहे. तो अधिकारी कोण असेल तो राजकीय पलटवार खेळता कामा नये. त्यांच्याकडे सत्ता होती प्रशासनाची, त्यांनी कामं केली पाहिजे होती. त्यांनी राजकीय दबावाला कुठल्याही बळी पडू नये, हीच आमची. संकल्पनगर येथे सुरू असलेला अर्धवट रस्ता आणि अर्धवट गटार ही निवडणुकीपूर्वी जर पूर्ण झाली नाहीत तर येत्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू, असा संकल्पनगरच्या रहिवाशांनी जनगर्जना लाईव्हशी बोलताना व्यक्त केला. आता येणाऱ्या निवडणुकीची जी मतदानाची तारीख आहे त्यावर आम्ही संकल्पवासी सगळ्यांनी ठरवले की मतदानावर बहिष्कार घालायचा आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.